साठी कष्ट करावे लागतात बरं का. फार सोपं नसतं. म्हणून महाराज म्हणले देवा माझे मन. आणि हे संसाराच्या व्यसनात गुंतल्या होत नाही. कळलं माझं बोल ना. संसाराच्या व्यसनात गुंतणाऱ्याकडून नाविन्य काहीच येणार नाही. लक्षात आलं. संसाराच्या व्यसनात. म्हणून महाराज म्हणले संसार व्यसने पडोने दी देवा माझे मन लागू तुझे चरण. संसार व्यसनी पडू नये देवा. माझं मन संसाराच्या व्यसनात गुंतलेलं आहे. त्याला संसाराच्या व्यसनात गुंतू देऊ नको. ते तुझ्या चरणावर लागलं पाहिजे. परमार्थ हा जो विषय आहे हा शरीरातल्या कुठल्या अवयवाचा नाही. परमार्थ विषय आहे मनाचा. आणि करावा लागतो तो सुद्धा मनासाठीच. लोक म्हणतात परमार्थात आल्यानंतर हा माणूस बदलला. त्याला काही शेपूट फुटते का शिंग येतात. परमार्थात आल्यावर होतं काय. थोडा ट्रबल द्या. परमार्थात आल्यानंतर शिंगही फुटत नाही शेपूटही येत नाही. मग परमार्थात आल्यानंतर मनात परिवर्तन होतं. मनात परिवर्तन होण्याकरता परमार्थ आहे. पण करावा लागतो मनानेच. हे महत्वाचं आहे. पंढरपूरला माणूस गेला की त्याला इच्छा होते माळ घालायची. मग तो आपला माळ घालतो. ते वातावरणच तसं गोड असतं. माळ घालतो गंध लावतो. मग त्यानं पंढरपुरात माळ घातलेली ही गावातल्या वट्ट्यावर बसलेल्या कळतं. यानं माळ घातली बा आहे का नाही. मग गावात वट्यावर बसलेले आलं लक्षात माझ्या. गावात वट्यावर बसलेले प्रतिज्ञा काय करतात पहा. त्यानं तिथं माळ घातली की गावात वट्यावर बसलेले म्हणतात त्याची माळ. अशा चुटक्या वाजूनच असतं. त्याची माळ. अरे 4 दिवसात नाही काढून दाखवली तर बापाचं नाव लावणार नाही. भरत महाराज माळ तोडण्याची प्रतिज्ञा करणारानं बापाचं नाव लावूच नाही. त्याच्यात काय स्वाभिमानाची गोष्ट सांगायला असतो. बरोबर आहे ना. काय स्वाभिमानाची गोष्ट आहे त्याच्यात. काय नाविन्य आहे लक्षात येते. भाऊ नाव लावणार नाही. मग तो आला की त्याला बेजार करायला सुरुवात करतात. बा त्यानं गंध लावलेला असतो. मग म्हणतात मस्त वळडी शिडी. काय म्हणतात मस्त वळडी शिडी. बरोबर आहे ना. ते आपलं त्यानं निर्णय घेतलेला असतो मला चांगलं वागायचं. मग ते काही बोलत नाही बघा. मग ते बोलत नसलं की म्हणतात ना आम्हाला माहित नाही वय करून सवरून भागला बोला आणि देवपूजेला लागला. ते तरी काही बोलत नाही. आम्हाला माहित नाही वय तुम्ही माळ किती दिवस टिकणार आहे. बरोबर आहे ना. मग जरा बोलून बोलून असा हे झालं की तो माळ घालून आलेला म्हणतो हे बघा चांगलं वागायचा निर्णय घेतला वागू द्या. काय म्हणतो चांगलं वागायचा निर्णय घेतला वागू द्या. हमने हत्यार छोडे हे चलाना नाही भूले. पहिल्या लाईनवर जायला लावू नका. नाही तर तुम्हाला माहिती आहे मग आपलं काम राहायला लागलं चांगला राहू द्या ना. कळलं माझं बोलणं तुम्हाला. होतं काय माळ घातल्यावर मनात परिवर्तन होतं. माणूस तोच असतो. त्याच्या मनात इच्छेमध्ये परिवर्तन होतं. मग परमार्थ विषय मनाचा आहे आणि करावा लागतो मनाने. म्हणजे गंगेचं पाणी घ्यायचं आणि गंगेला अर्घ्य द्यायचं. अर्घ्य द्यायला का घरून पाणी न्यायचं अजिबात नाही. अजून सोपं करून सांगतो. माया हो तुम्ही शेतात जर गेलात. आता मला काही फारशा दिसणार थोड्या थोड्या दिसतात. तुम्ही शेतात गेल्या आणि तुमच्या पायात जर काटा मोडला तर तुम्ही सुई आणायला घरी येता का मावल्या हो. माय सुई आणायला घरी येता का हो. नाही काहीतरी बोला लाडक्या बहिणी हो. नाही ना. मग काय करता शेतातला दुसरा काटा घेता आणि काट्यानं जमलं काट्यानं काटा काढता जमलं. आता हे तुम्हाला जेवढं जमल तेवढं कोणालाच जमणार नाही. याय नका साधा काटा काढला विधानसभेला. बरोबर आहे ना. काट्याने काटा काढता. एका काट्याचा त्रास कमी व्हावा. माझा मुद्दा लक्षात ठेवा. एका काट्याचा त्रास कमी व्हावा म्हणून दुसरा आधार कशाचा घेतला बोला काट्याचा त्रास कमी करण्यासाठी काट्याचा आधार. तसं मन देवाकडे नेण्यासाठी मनाचा आधार. तू मन हे मेची करी माझी भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते मयेव मनाधस्व मय बुद्धी निवेशे अनवशिष्यशी मयेव अथूर्धव न संशय. पहिल्यांदा तुझं मन मला दे. पण महाराज म्हणले हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. चंचल मी मन कृष्ण प्रमाथी बलवद्रढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरिव सुदुष्करम. या मना एवढा वेग अशा आणि प्रकारे बहु
होत चंचल चपल. महाराज म्हणले मनाला जायला आणि यायला वेळ लागत नाही, जाता येता न लगे वेळ. त्याला कुठं जायला आणि यायला वेळ लागतो का? बोलत चला. इथून पुण्याला जायचं असेल एसटी न तर किती तास लागतात? 10 तास, 10-11 तास, बरोबर. एसटीन जायचं असेल तर 10-11 तास, स्वतःच्या गाडीनं जायचं असेल तर 8-9 तास, बरोबर आहे. 8-9 तास. आणि इथून जर विमानाची व्यवस्था असते तर किती वेळ लागला असता? आता नांदेड वरून पुण्याला विमान आहे, 55 मिनिटात माणूस जातो. आणि इथूनच जर असतं तर किती वेळ लागला असता? 1 तास. आणि आपल्या कोर्टाला विमानतळ होणार आहे. हे बघा, मी खोटं आता 4 कॅमेरे मी असं खोटा कसं काय बोललो? खोट बोलायचं अजिबात नाही. इथं विमानतळ होणार, कोर्टाला विमानतळ होणार आहे. पण मी मुख्यमंत्री झाल्यावर तुम्ही करा, आपण नाही करून दाखवलं तर आम्ही कामाने उत्तर देऊ. अध्यक्ष महोदय, टीकेत वेळ घालवून आमचा धर्म नाही, टीका करणाऱ्यांना लखलावे. आम्ही काम घेऊन जनतेच्या समोर जाऊ, बरोबर आहे ना. आणि येणारी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडून दाखवू अध्यक्ष महोदय. इथून विमानाची व्यवस्था असते तर किती वेळ लागला असता? 1 तास. मनाला पुण्याला जायला किती वेळ आहे? पुणे मनेपर्यंत गेलं आणि सारसबाग फिरून पुन्हा इथं हजर झालं. मनाला जायला आणि यायला वेळ लागत नाही. म्हणतात ए मन बडा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं. जितना इसे समझाओ उतना ही मचल जाए. सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए. राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए. सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए. ए मन बडा चंचल. महाराज म्हणले धरिता ही परी आवरेना, बरोबर आहे ना. म्हणून तुका म्हणे तू राख मनेरी, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर. महाराज म्हणले मनाला किती ओढण्याचा प्रयत्न करा. देखना इंद्रियों के न घोड़े भगे, उनमें हरदम ये संयम के कोड़े पड़े. अपने रथ को सुमार्ग लगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी. ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. मन को विषयों के विष से हटाते उगनव माय हिंगोली हाय पिलू. विठाला विठाला मनाला या विषयाच्या विषयापासून दूर ठेवा. महाराज म्हणले एक ना एक दिवस तो भगवंत आपल्याला भेटल्याशिवाय राहण. हे कटकरचा बरं असं हे आपल्या इथले विठाला विठाला. महाराज म्हणले या मनाला आपण हे 10 इंद्रियाचा रथ आहे, 11वं मन, याचा रिमोट कंट्रोल मनाच्या हातात आहे. मन इंद्रियाचा राजा. म्हणून राजा एक देहपुरी. या देहपुरीचा राजा कोण आहे? मन. म्हणून म्हणतात राधे 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 बोल मना, तन राजा पता.
याचा काय भरोसा आहे. हे बघा, दुसऱ्याच्या जाग्यावर पदभार भेटला की काम चांगलं करावं लागतंय. नाही कळल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला. विठाला विठाला. कळलं माझं बोलणं? हा, लक्षात ठेवा. महाराज म्हणले मनाला देवाकडे न्यायचंय, पण हे मन देवाकडे जायला तयार होत नाही. काय काय करी तो या मना, काय काय करी तो या मना, परी टाळ्या वाजवायला न ऐके नारायणा. करू नये त्याची कधी विवंचना, ने उपतना आदरिले भलतिया सवे धावे सैराट आरची. बरोबर आहे? हा, पुढं मी लक्ष द्या. भलतिया जाऊ नको म्हणलं त्याच्या संग गेली. माझं बोलणं कळलं का? जाऊ नको म्हणलं परशा संग पण गेली. तसं म्हणे जाऊ नको म्हणलं तिकडे जात. भलतिया सवे धावे सैराट. एक क्षण मन शांत राहत नाही. एक क्षण त्या चटईवर बसलं तर त्याचे दोरे तरी काढल, नाही तर काम चालू आहे त्याच्यातली गिटी तरी वर आणल. बरोबर आहे ना? गिटी तरी वर आणल. तुम्ही पहा, एक क्षण मन शांत राहत नाही. माणसं बहिर दिशेला जरी गेले ना, हे प्रमाण चालीवर म्हणणं ही का लहान खोडी थोडीच आहे. ते न कळत म्हणायचं असं. आता ते शब्द म्हणले, मी पुढं एवढंच म्हणतो, चळ न मोडी काडी. माणसं बैर दिशेला गेले की काडी घेतात आणि जमीन उकरत राहतात. आणि एखादा जर म्हणला काय करायला, ते म्हणतो उद्या हरभर पेरायचं, ओल कुठोरे पाहिलं. चळ न मोडी काडी. बाथरूम मध्ये सुद्धा माणसं शांत राहत नाही. तुम्ही बघा, त्या बाटलीत हात घालून असे दोरे तरी ओढतील, नाही तर एक बोट घालून काही चित्र तरी काढतील. मनाचा स्वभाव आहे बरं का. नाही तर काहीतरी असं पेन खिशाला असला तर दरवाजावर रंगवतील. बाथरूम मध्ये जर गुरुजी माणसं शांत बसले असते तर दरवाजे रंगण्याचं कारण काय? दरवाजे रंगण्याचं कारण काय? एक क्षण मन शांत राहत नाही. झोपेत सुद्धा मन शांत राहत नाही. तो म्हणसाल झोपेत काय करतं मन? ज्या अर्थी स्वप्न पडतं त्या अर्थी झोपेत सुद्धा मनाचं काम चालू आहे. स्वप्न पडतं म्हणजे मन चालूच आहे ना, मनाचं कार्य चालू आहे. एक क्षण सुद्धा मन शांत राहत नाही. पण महाराज म्हणले मन जे करायचं ते करत नाही. एक क्षण शांत राहत नाही, फक्त जे करायचं ते करत नाही. त्या मनाला सांगितलं भजन करायला, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, पण मन माझे केशवा काबाने गे जीवे गोड. तीन अक्षराचा रस अमृत जयास पिके पुढे, नामामृत गोडी वैष्णवा लादली. किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम. तुझे रूप गोड तुझे
देवाचं नामही गोड आहे आणि देवाचं रूपही गोड आहे. राजस सुकुमार मदनाचा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस रवी शशी कळा चंदना राजस सुकुमार मदनाचा माझ्या देवाचं रूपही गोड आहे. रूपे सुंदर सबळा माये सबळा माये रूपे सुंदर सबळा माये सबळा रूपे सुंदर सबळा माये सबळा रूपे सुंदर सबळा महाराज म्हणले त्याचं नामही गोड आहे आणि त्याचं रूपही गोड आहे आणि त्याचं म्हणणं बी गोड आहे. बरोबर आहे ना. महाराज म्हणले ते मनाला घ्यायला आवडत नाही. बरोबर आहे. मनाला घ्यायला आवडत नाही ना. देवाचं नाव गोड आहे पण घ्यायला आवडत नाही. तुम्ही उदाहरण पहा, मी सांगतो तुम्हाला. कुठं चालली वय हो दाजी? हा जा, उदाहरण सांगतो तुम्हाला. एखादं कीर्तनात लेकरू बोलू द्या, लक्ष द्या. कीर्तनात एखादं लेकरू बोलू द्या आबा आणि महाराजांना म्हणा कोणाचं आहे रे? ती बाई जिथं बसलेली आहे तिथं दोघी चौघीच्या कानात म्हणते हो काय वांजे काय म्हणते का नाही? तिला काय घे नाही ते महाराज दुबईहून आला का देशातून आला काय घे नाही. लेकरापेक्षा आवडत असते काय ते लेकराला बोलावं तुम्ही किती मोठे असा. ती बाई म्हणते आम्हाला काय चाटायचं त्या महाराज असेल त्याच्या मोठ्या त्याच्या घरचा असेल. लेकराला बोललेलं आवडतं नाही आवडत. कीर्तनात लेकरू बोलू द्या महाराज त्याला बोलला की ती बाई महाराजाला माघारी बोलते. पण तेच पोरग ती पिक्चर पाहताना बोलू द्या ताडकन घालत मरण मुका पाव देन उलस. बरोबर आहे ना. तिच्या पोराला तीच मारती का नाही पिक्चर? बरोबर. मुक्का मरण तो याला ऐका नाही लक्ष द्या. बरोबर आहे ना. ऐका महाराज कीर्तनात लेकरू बोलला तर ती बाई महाराजाला माघारी बोलल्याशिवाय राहत नाही. पण तेच लेकरू पिक्चर पाहताना जरी बडबड करलं तर ती मारल्याशिवाय थांबत नाही. का? विषयाचा पडी पाडू गोड गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. तुम्ही अशा गप्पा मारत बसा, माणसं घड्याळाकडे पाहत नाही. गप्पा मारायला ना अशा वट्यावरच्या गप्पा रंगेल अशा गप्पा मारत बसले माणसं कुठं इकडच्या तिकडच्या. किती घड्याळाकड माणसं पाहत नाहीत अजिबात. एखादा उठायला लागला तर बस नाही. बरोबर आहे ना. बस नाही काय चाललं भाऊ 4-4 वाजतात काहीला गप्पा मारण्यात. अजिबात घड्याळाकडे पाहत नाही. कीर्तन 5 मिनिटं लेट होऊ द्या 50 वेळ माणूस विनोदाच्या चरित्र
विनोदाच्या गोड वाटे देवाचे चरित्र आवडे सर्वांना देवाचे चरित्र देवाचे चरित्र आवडे सर्वांना देवाचे चरित्र देवाचे चरित्र देवाचे क्या बात आहे. देवाचे चरित्र नावडे सर्वथा. आणि विनोदाच्या गप्पा मारा, विनोदाची कथा गोड वाटे. लक्ष द्या, महाराज म्हणले का भजन माणसाला आवडत नाही, भजन माणसाला आवडत नाही. लक्ष देऊन ऐका बरं. कळलं महाराज आम्हाला भजन आवडत नाही, पण का आवडत नाही त्याचं कारण ते संसाराच्या व्यसनात गुंतलेलं आहे. बोललं भरत महाराजाला, ओ आमच्या गावाला यायचं बरं तुम्हाला 23 तारखेला, 23 आहे ना, 23 तारखेला आमच्या गावाला यायचं. ऐका आता. ते म्हणतात नाही हो मला जमणार नाही. हा कसं काय नाही म्हणता? अहो काही पैशाची पाकिटाची अडचण नाही, तुम्हाला लांबून यायचंय आम्हाला माहिती आहे, गाडी आहे तुमच्याकडं आम्हाला माहिती आहे, त्याची अडचण नाही. ते म्हणतात नाही हो तसं काय नाही. मग दुसरी अडचण काय तुम्हाला? ते म्हणतात अहो मी कुठंतरी गुंतलेलो आहे, मी दुसरीकडे तारीख दिलेली आहे. कुठंतरी माणूस गुंतला की दुसरीकडे त्याला जाता येत नाही. असंच आहे मनाचं. भजनाकडे का येत नाही? संसाराच्या व्यसनात गुंतलेला आहे म्हणून. संसाराच्या व्यसनात एवढं गुंतलं की माणसं जाईल तिथं संसार उभा करतात. जसं वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीत केस अटकावा. वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीतला केस तुटून येतो का सुटून? तुटून, सुटून नाही. गुळाच्या भेलीला चिकटलेला मुंगळा तुटून का सुटून? अर्धा भेलीलाच राहतो तो. कीर्तनात आलं तरी भेली जवळच बसतो यो मुंगळा. हे बऱ्याचशा मुंगळ्याला घरी गेल्यावर कळलं आता. हा लक्षात ठेवा. महाराज म्हणले हे सोडायला तयारच होत नाही. संसार व्यसने पडोने दे. आणि एकदा म्हण संसारात कोणतंही व्यसन एकदा लागलं ना माणसाला सुटत नाही. एखाद्याला म्हणावं हे चांगलं नाहीये तुम्ही करता येते, वय मदनराव तुम्ही हे करता हे चांगलं नाहीये, बरोबर आहे असं एखाद्याला जर म्हणलं आपण तर ते म्हणतात महाराज कळतंय हो मला, पण आता ते व्यसन लागलं करू काय? कोणत्याही गोष्टीत असं असतं बरं का. आता यांना जर म्हणलं मृदंग वाजवायचा नाही तर ते खुर्ची वाजवत बसतील, बरोबर आहे ना. नाही खुर्ची भेटली तर स्टिअरिंगवर हात फिरवतील. त्याची तुम्ही गाडी चालवताना पहा ते बोट त्या स्टिअरिंगवर बी चालू राहतात. तुम्ही बघा नाही ते व्यसन आहे. अहो ते बैर दिशेला गेलं तर गुडघ्यावर धीर धीर काढतील. तिथं धीर धीर काय तिथं सरपटी हो द्यायची धीर धीर काय, बरोबर आहे का नाही सांगा. म्हणजे शांत राहा. व्यसन आहे ते. कोणतंही व्यसन असू द्या एकदा लागलं ना माणसाला की ते सुटत नाही. कोणतंही व्यसन. म्हणून महाराज म्हणले या संसाराच्या व्यसनात मला गुंतू देऊ नको. माणूस जाईल तिथं संसार उभा करतो ना हो, जाईल तिथं. एक घरादाराला मुलाबाळाला वैतागलं म्हणे आता हे घरी का राहायचं नाही म्हणे. माणसं पान थोडं भांडण झालंय की बायकोवर वजन टाकतात. बाद झाला आता, तोंड पाहणार नाही तू आता, लय झाला आता, जातो आता गोसाई होतो म्हणतो फक्त. होत नाही. जातो आता गोसाई होतो. ती म्हणते तुम्ही गोसाई झाल्यावर मी कशी राहू? तो म्हणतो मी कशाला जाऊ मांडच्या. मिटलं भांडण एका मिनिटात. आपल्या मराठवाड्यातली म्हण आहे कोडग्या कोडग्या, बोला कोडग्या कोडग्या लाज नाही, कालचं कोडग आज नाही, बरोबर आहे ना. एखाद्याला म्हणावं लय बोलती हो बायको तुमची, हा चलतच असते महाराज. तोंडान बोलती पण जपती, काय म्हणतात तोंडान बोलती पण सोय घेती म्हणतात माणसं, बरोबर आहे ना. सोय घेती म्हणतात. संसाराचं व्यसन आहे ते काही केल्या सुटणार नाही महाराज. वैतागलं मुला बाळाला आणि म्हणे आता इकडं राहायचं नाही हिंगोली जिल्ह्यात, लांब जाऊ म्हणे पुण्याकडे तिकडं. आणि लांब गेलं तिकडं पुण्याकडं. लेकरं बाळ सोडले, बायको सोडली, पुण्याकडे लांब गेलं. पुण्याकडे गेलं आणि एका झाडाखाली जंगलात भजन करत बसले. जंगलात झाडाखाली भजन करत बसलं. काही ढोरं चारणारे पोर होते, त्यानं पाहिलं आणि त्याने लगेच गावात बातमी येऊन सांगितली. माहिती आहे का म्हणे काय, आपल्या गावाच्या जंगलात एक महाराज भजन करत बसला म्हणे साधू. आता आपल्या लोकांना सांगायची आवड आहे. आता हे लेकरं बाळ सोडून आलं होतं आणि हे पोर गावात सांगितलं. आता तेवढ्या लांब काय माहिती याचं लग्न झालं का नाही झालं काय माहित कोणाला. मग ते लोक लगेच दर्शनाला गर्दी सुरू झाली. दर्शनाला गर्दी सुरू झाली की चार माणसं गर्दीचा फायदा घेण्यासाठी येतच असतात. चार माणसं पुढे आले म्हणे ओ महाराज
असं झाडाखाली भजन करत बसले. पण आता पावसाळा आहे. पावसाळा केव्हा आहे सांगताच येईना. आता पावसाळाच चालू आहे सध्या, बरोबर आहे ना. पावसाळा चालू आहे. आता म्हाताऱ्या माणसाने म्हणायचंच नाही आमच्या काळात लय पाऊस पडत होता. माझं बोलणं कळलं का तुम्हाला? काही म्हातारे जुने म्हणायचे ना आमच्या काळात काय पाऊस राहायचा महाराज. आता तुम्ही हे म्हणूच नका. आता आमच्या काळात एवढा पाऊसच नाही, बरोबर आहे ना. मग ते लोक म्हणले असं पाऊस आल्यावर तुम्ही भजन कसं काय करणार? झोपडं बांधून दिलं तर जमल का? संसाराचं व्यसन कसं आहे बघा. तुम्हाला झोपडं बांधून दिलं तर जमल का? 4 शाण्या माणसाने झोपडं बांधून दिलं. आता हे महाराज तिथं कथा कथित संसाराला वैतागून आलेला होता, पण तिथं त्या झोपडीत राहायला लागला. आता ते झोपडीत झाले उंदर. आता याची लंगोटी यानं वाळू घातली. त्या उंदरानं कार्यक्रम केला, ती लंगोटी करता आणली. आता ती लंगोटी करता आणल्यानंतर यानं त्या 4 माणसाला बोलवून घेतलं. म्हणे ओ अरे काय झोपडं बांधून दिलं म्हणे काय झालं महाराज? अहो म्हणे उंदरं झाले या झोपडीत. ते माणसं म्हणले तुम्ही राहा, उंदराला राहू द्या. तुम्हाला तरी कोण सोबत आहे दुसरं? राहू द्या, उंदराला राहू द्या, तुम्ही राहा. अहो राहण्याबद्दल काय नाही म्हणे, पण त्या उंदरानं लंगोटी करता आणली त्याचं काय करायचं सांगा. ते 4 माणसं म्हणले महाराज टेन्शन घेऊ नका, उंदरावर आपल्याजवळ औषध आहे. काय? एक मांजर आणून घालतो. 4 शाण्या माणसाने मांजर आणून घातली. होते 2 उंदरं. त्या मांजरी नाश्त्यात खाल्ली ती. पुन्हा मांजरीला काय दिवाळीचा फराळ नाही, काय नाही, काय नाही. म्हणे मग आता काय झालं महाराज? अहो म्हणे आता त्या दुधाचा वास सुटायला लागला, ते खराब व्हायला लागलं, भजनात मन लागना. एवढ्या झोपडीत त्या दुधाचा वासन काय करायचं माणसानं? लोक म्हणले टेन्शन घेऊ नका महाराज, दूध खराब व्हायला लागलं ना. म्हणे हो मग खराब होऊ नये याकरता ते तापवावं लागेल. नंतर त्याच्यात थोडं विरजण टाकावं लागेल. नंतर त्याची रवी लावावं लागेल. नंतर त्याच्यातून लोणी निघल. नंतर ते काय करावं लागेल? कढवावं लागेल. नंतर त्याचं काय तयार होईल? तूप तयार होईल. आणि हे सगळं कराय कोण पाहिजे? बोला ना, हे सगळं कराय कोण पाहिजे? बाई. एक बाई आणून घालतो ना. टेन्शन आहे का? 4 शाण्या माणसाने बाई आणून घातली. आता ऐका, त्या बाईनं महिनाभर तूप केलं आणि महिन्याच्या नंतर महाराजाला चूप केलं. कळलं माझं बोलणं तुम्हाला? तिनं महिनाभर तूप केलं, घरी न्यायची, महाराजाला खायला द्यायची. पण यानं विचार केला, विनोद नाही यानं विचार केला, लोकांना जर झोपडीपर्यंत आणून घातली तर आपण झोपडीतून बाहेर जाऊ देणं बरोबर आहे का? तिच्यासोबत लग्न केलं आणि नवीन संसार सुरू केला. मुलं बाळ सोडून आला होता, एका लंगोटीनं पुन्हा संसार सुरू करून. कळलं माझं बोलणं? माणसं म्हणतात काय नाही हो, पुण्याला गेलो तेव्हा एका कपड्यावर गेलो तो महाराज, एका ड्रेसवर हो. रेल्वेत पैसे नव्हते तर बिना तिकिटाचं गेलो. पण आज ही गाडी, हे बंगला, हे सगळं आपलं आहे. हे काळा घोडा हत्ती, हे काळा हत्ती आणि पांढरा घोडा, बरोबर आहे ना. मला एकच कळत नाही, हे माणसं एवढे उड्याच खाऊन हाणतात बुवा. रावणाची लंका सोन्याची होती, पण तो म्हणला नाही नात करते काय नाही, यावंच लागतंय लंका पायाला. विठाला विठाला विठाला, बरोबर आहे. जाईल तिथं माणसं संसार उभा करतात. महाराज म्हणले मग हे संसाराचं व्यसन आहे, याच्यात मला गुंतू देऊ नको. संसार व्यसने पडोने दे प्रपंच ओसरो, चित्त तुझे पायी मरो ऐसे करिगा पांडुरंगा. शुद्ध रंग व्हावे रंगा, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करिगा. धरोनी आबाही भवहा तारे दातारा, म्हणून देवा माझे मन लागो तुझे चरणे. संसार व्यसने पडोने दे. आणि हे करत असताना काय घडलं पाहिजे? नामस्मरण घडो संत समागम, 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 नामस्मरण घडो
समागम नामस्मरण घडो संत समागम घडो संत समागम नामस्मरण घडो संत समागम नामस्मरण घडो संत समागम नामस्मरण घडो संत समागम नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा वाऊगाची भ्रम नको देवा वाऊगाची भ्रम नको देवा वाऊगाची भ्रम नको देवा नामस्मरण घडो संत समागम नामस्मरण घडो नामस्मरण घडो संत समागम नामस्मरण घडो संत वाह वाह, क्या बात, काय गोड, क्या बात, वाह. बघा, काही गोष्टीचं मोल होत नाही मला. काय जागा काढली तुम्ही ती, एकदम सुंदर, एकदम सुंदर. आणि याच्यासाठी खूप जीवाचं रान करावं लागतं बरं महाराज. ही सोपी गोष्ट नसते हो. याच्यासाठी रात्रंदिवस त्याच्यात राहावं लागत असतं. अतिशय सुंदर, एकदम सुंदर. हे बघा, मी तोंड चोपडेपणा करणारा माणूस नाही हा. मी जाग्यावर बोलणारा माणूस. मला काही कीर्तनाची आणि तारखाची कमतरता नाही, पण मला राहवत नाही. माझं अंतकरण प्रामाणिक आहे. मला गोड गायलेलं माझ्या डोळ्यात पाणी, अजून तुम्ही थोडं म्हणलं असताना माझ्या डोळ्यात पाणी आलं असतं. याची हे जाणकारांना कळतं. त्या भरतनी मग अशी एक चक्रधार वाजवला, मदन महाराजांना थाप टाकावी. ही कलाकाराला कलाकाराची जाण असते. ते बेदम तुमचं काय म्हणतात ते मला बेदमच ना, बेदम एकदम जे पटपट फडफड वाजवून ते तेव्हा ते मदन मी पाहिलं. माझं ऑब्झर्वेशन असतं मला. मी छोट्या छोट्या गोष्टी संकलित करणारा माणूस आहे. लक्षात, चांगल्या बरं का, वाईट नाही, लक्षात ठेवा. अतिशय सुंदर, काय गोड आवाज आहे तुम्हाला. त्यांना गळा आहे, काहीला नरडं असतं. बरोबर आहे ना. महाराज म्हणले नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा. बस एवढं गोड गायन ऐकल्यावर जे गावात भजन म्हणणारे आहेत ना, ज्याला 4 खेप बलवाय जाणं लागतं. माझं बोलणं कळते का तुम्हाला. असं गायन ऐकलं की जे गावातली भजने आहे ना, ज्याला एकादशीच्या घरी भजन ठेवायचं, त्याच्या घरी, त्या भजनाच्या घरी 4 खेप जाणं लागतं. ते म्हणतात आलेख सगळे म्हणणं लागतं तुमच्या शेवत नाही, माझ्या शेवत होणारच नाही मला माहिती आहे, पण मग बाकी जाईल बोलव ना, मला शेवटी बोलवाय. त्यांना असं गायन ऐकाय पाहिजे, कोमातच जाते ती. हे वावग्या भ्रमात गुंतलेली मंडळी आहे. मला बोलणं कळलं तुम्हाला. ही वावग्या भ्रमात गुंतलेली मंडळी आहे. काही नाही महाराज आपल्याकडे. मी आज सकाळी जिथं कीर्तन केलं ना, तो माणूस इथं नाही आहे. माझ्या वयाचं पोरग आहे, किरण अण्णासाहेब दौड पाटील नावाचं. कोलठाण गावे संभाजीनगरच्या समृद्धीच्या जवळ एकदम कोलठाण गाव. ऐका, त्या पोरानं आज संकल्प केला 5 एकर जमिनीत, स्वतःच्या 5 एकर जमिनीत. खाटूश्याम भगवंत आहेत ना, खाटूश्याम, त्या खाटूश्याम भगवंताचं मंदिर. आणि केवढ्याचं, 5 आणि 10 आणि 20 लाखाचं नाही, 50 कोटीचं मंदिर तो एकटा पोरगा बांधणार. आता मी तर बोलतोय, तो ऐकायले का. 50 कोटी. आज जे आज हेलिकॉप्टरनं महाराजांना आणलं होतं. रामगिरी महाराज सरला भेट आणि राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरीजी महाराज, हरिभाऊ बागडे नाना. आणि आज माझं कीर्तन तिथं होतं बरं का. काय महाराज त्या पोरा, अहो हे लय मोठी माणसं आहे. तो काय आहे आपल्याकडे. मी एकदा सिन्नरला कीर्तनाला गेलो, तिथले एक वकील होते बघा. मी तुम्हाला अशा कितीतरी अनुभवानी घटना सांगेन.
ते वकिलाचा जवळपास 2-2.5 एकरात सिन्नरमध्ये सिटीत बंगला आहे. चौधरी आडनाव आहे त्यांचं. तुम्ही जर गेलात सिन्नर, मरत महाराजांना माहिती, तुम्ही गेलात सिन्नरला तर तुम्ही ते नामांकितच आहेत. ते फार लक्ष देऊन ऐका बरं का आपण कोणत्या भ्रमात गुंतलेली आहेत. आणि मी गेल्यानंतर मग मी म्हटलं अहो हे जागा बंगला म्हणे महाराज हे आपलाच बंगला आहे, लक्ष द्या माझ्याकडे. आणि त्याच्या बंगल्याच्या पाठीमागं जागा होती. म्हणजे इथून हे मागं 100 एकर आपलंच आहे म्हणे. किती एकर? 100 एकर इथून बंगल्याच्या मागं माझंच आहे. आणि मग मी जेवण केल्यानंतर एक मुलगा माझ्या दर्शनाला आला. आणि मग त्यानं ते रोटर करून आला होता, अशा उन्हाळ्याच्या दिवसात रोटर करून आला. म्हटलं हे मुलगा, हो माझंच पोरग आहे म्हणे. काय म्हणे? हे माझं पोरग आहे. म्हटलं तुमच्याकडे जमीन किती आहे? म्हणे आहे महाराज तुमच्या आशीर्वादानं 100-150 एकर जमीन आहे. आणि ते पोरग रोटर करून आलं होतं आहे का. मला एक खोली झोपायला दिली. मला सांगायचं काय, ड्रायव्हरला वेगळी खोली दिली. आणि जेव्हा मी निघालो घराच्या बाहेर तेव्हा माझी चप्पल थोडी धुळीनं माखली होती. त्या चौधरी साहेबानं सांगितलं त्यांच्या नातीला, म्हणे दीदी महाराजांची चप्पल पुसायला काहीतरी घेऊन ये. ती पोरगी चप्पल पुसायला फडकं घेऊन नाही आली महाराज. तिनं तिच्या अंगावरची ओढणी काढली आणि चप्पल पुसून दिली. आणि त्या माणसानं सप्ताहातली सेवा कोणती घेतली होती तर आलेल्या लोकांच्या चप्पल पुसून द्यायच्या आणि चप्पल सांभाळायच्या. महाराज 100-150 एकर जमिनीचा मालक. आपण कोणत्या भ्रमात गुंतलेली माणसं आहे. आपल्या जमिनी आहेत, लोकांची धुरे आहेत. माझं बोलणं लक्षात ठेवा. भ्रम ना काय भ्रम, जा फिरा, थोडं बाहेर पडा. 4 बोटाच्या धुऱ्यासाठी माणसं, अरे कितीपर्यंत गावाचं नाव कोर्टात आहे, याच्या पुढं त जोडायचं. कळलं ना तुम्हाला? बरोबर आहे ना. गावातली माणसं आज फिरतात. आमच्या परिसरात घटना घडली. भावानं भावाचा खून केला. आत्ता 2 महिन्यापूर्वी भावानं भावाचा खून केला जमिनीसाठी. ज्याचा खून केला तो जाग्यावर गेला आणि खून करणार आता परभणीच्या जेलमध्ये आहे. जमिनीवर गांजरे गवत उगवलेलं आहे. कोणत्या भ्रमात गुंतलोय आपण? लक्षात ठेवा. माणसं नशेमध्ये गुंतलेले आहेत. आता कोणती तरी नशा डोक्यात आहे आणि त्या वावग्या भ्रमात माणसाचं जीवन उद्ध्वस्त होत चाललेलं आहे. कुणाला नको. आपल्यापेक्षा खूप विद्वान घरी आहेत महाराज. आपल्यावर ज्ञानोबारायांची कृपा समजावी ना आपण ही समाजाची सेवा करत राहावी. आपल्यापेक्षा चांगले तयार माणसं घरी बसलेले आहेत. लक्षात ठेवा. आपण कोणत्या भ्रमात गुंतलेली माणसं आहे. हा भ्रमच आहे. हा भ्रम आहे की माझ्यापेक्षा कोणी मोठं नाही. हा भ्रम आहे. महाराज म्हणले या भ्रमात गुंतू देऊ नको. वावगाची भ्रम नको देवा. आणि हा भ्रम कधी जात असतो तर नामस्मरण केल्यानं जात असतं. नामस्मरण केलं की एक नाम तारी, बाकी सब दुकानदारी. एक नाम माणसाला तारणार आहे. वावग्या भ्रमामध्ये माणसानं मनाला गुंतू देऊ नको. म्हणून वावगाची भ्रम नको देवा. अजून काय? पायी तीर्थयात्रा. पायी तीर्थ यात्रा मुखी राम नाम हो. पायी तीर्थ यात्रा मुखी राम नाम हो. पायी तीर्थ यात्रा मुखी राम तीर्थ यात्रा मुखी राम. माझाडे सिद्धीने हाचे माझाडे सिद्धीने नामस्मरण घडो. महाराज म्हणले पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम. आजची माझा नेम सिद्धी नाही. तीर्थयात्रेला गेलं पाहिजे बरं का. जवळ सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपुले सोयीत पाय. तीर्थयात्रे जाय चुकू नको.
हस्तो पवित्रो यदि दान पुण्यो पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा कंठो पवित्रो यदि नाम घोषो हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये. हस्तस्य भूषणम दानम. आज मला वाटतं एकट्याच माणसाचं सौजन्य नाही मदनराव. हे खर्च एकाच माणसाचा आहे का सगळे सार्वजनिक आहे? सार्वजनिक आहे का नाही? मला वाटतं पहिल्या वेळेस तुमच्या एकट्याकडं होतं का माझं कीर्तन? दोघा चौघाकडे होतं ना. हां, ऐका, महाराज म्हणले दान केलं पाहिजे. हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये. हस्तस्य भूषणम दानम. हाथ दिए दान करने को, हाथ दिए हो दान करने को, पाव दिए तीर्थाटन को भैया, पाव दिए तीर्थाटन को भैया भैया हो, हरि भजन को मान रे भैया, हरि भजन को मान रे भैया, हरि भजन को मान, हरि भजन को मान रे. महाराज म्हणले हात दिले आपल्याला दुसऱ्याच्या दोऱ्यावरचं गवत कापायला. हात कायासाठी दिले? दान धर्म करायला. पण दान धर्म जमत नाही काय माणसाला. असंच भरत महाराज उत्सव चालू होता आणि उत्सवामध्ये एकानं अशा देणग्या पुकारणं चालू होते. देणग्या पुकारणं चालू होते आणि एक आला आणि त्या देणगी पुकारणाराच्या कानात म्हणे, हे बघा या सुंदर सोहळ्यासाठी आपली 1 लाख रुपये पुकारून द्या म्हणे, पण गुप्त दान पुकारा म्हणे, नाव पुकारू नका. मग ते पुकारणाऱ्यानं सांगितलं, आवाजाकडे लक्ष द्या. आनंदाची बातमी कानावर आताच आलेली आहे. या सुरू असणाऱ्या सोहळ्याला एका सद्ग्रहस्थाने 1 लाख रुपये या ठिकाणी देऊ केलेले आहेत, पण त्यांनी सांगितलं नाव पुकारायचं नाही, गुप्तदान म्हणून 1 लाख रुपये दिलेले आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. टाळ्या वाजवल्या. पुन्हा मग थोडा वेळ गेला. वर्गण्या पुकारणं चालूच होत्या. ज्याने 1 लाख रुपये दिले ते पुकारणाऱ्या जवळ आलं. म्हणे, हो आता एक करा म्हणे, नाव सांगू नका आपण दिले म्हणून, फक्त एवढं सांगा ज्यानं 1 लाख रुपये दिले ते सद्ग्रस्त आपल्यात हजर आहेत. ते म्हणे ज्यांनी 1 लाख रुपये दिले ते सद्ग्रस्त आपल्यामध्ये हजर आहेत. थोडा वेळ पुन्हा गेल्यावर त्या पुकारणारा जवळ आलं. म्हणे, हो आता एक छोटीशी गोष्ट सांगा की ज्या नाव पुकारू नका बरं का, नाव सांगू नका, ज्यांनी 1 लाख रुपये आपल्या या कार्यक्रमासाठी दिलेले आहेत ते सद्ग्रस्त स्टेजवरच बसलेले आहेत बरं का. थोडा वेळ आता ते म्हणे ज्यांनी 1 लाख रुपये दिले ते सद्ग्रस्त स्टेजवरच बसलेले आहेत. थोडा वेळ गेल्या वर्गण्या पुकारणं चालू होत्या. आता एक शेवटची विनंती आहे म्हणे, शेवटची विनंती, नाव सांगू नका बरं का, गुप्तदान आहे आपलं. म्हणे फक्त एवढं सांगा ज्यांनी 1 लाख रुपये देणगी या कार्यक्रमाला दिली ते स्टेजवरच्या पलीकडच्या 2 खुर्च्या सोडून बसलेले आहेत. तुम्ही जागे आहे ना? तुम्ही जागे आहे ना? मग आता नाव सांगायला शिल्लक राहिलं काय राहिलं? आणि एवढं करून ते चेक घेऊन बँकेत गेले. चेक घेऊन बँकेत गेले आणि बँकेवाल्याने सांगितलं हे चेक चालत नाही. म्हणे कसं काय? म्हणे याच्यावर सही नाही. म्हणे याच्यावर सही नाही. हे कार्यकर्ते आले म्हणे, हो तुम्ही 1 लाख रुपयाचा चेक दिला पण याच्यावर सही नाही ना केली. ते म्हणे येडे गाव तुम्ही, गुप्तदान म्हणल्यावर नाव कसं टाकायचं म्हणे. जाईल कळलं जाईल, धन्यवाद. बाकी काय ना आराम केल्याशिवाय जाऊ नका वाट. महाराज म्हणले काय सोपी गोष्ट आहे का सांगा. दान धर्म पायी तीर्थ हस्तो पवित्रो यदि दान पुण्यो. दान करणं हा माणसाचा धर्म आहे. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यो, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठो पवित्रो यदि नाम घोषो, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. म्हणून दान केला पाहिजे. पायानं तीर्थयात्रेनं काय होतं? वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी तीर्थयात्रेनं कायिक, वाचिक आणि मानसिक हे 3ही तप तीर्थयात्रा केल्यानं होतात. तीर्थयात्रा हा फक्त लिहिण्याचा, व्याख्यानाचा आणि लेखाचा विषय नाही. तीर्थयात्रा हा अनुभवण्याचा विषय आहे. तीर्थयात्रा अनुभवण्याचा विषय. मी दिंडीवाला आहे, मला माहिती आहे. मी एवढा जरी 50 लाखाच्या गाडीत बसणारा असेल आबा, तर वारीत मी गाडीत पायसुद्धा ठेवत नाही.
गाडीच पहिली तर गोष्ट गाडीच नेत नाही, जरी आली इकून तिकून तर ते गाडीत बसत नाही. कारण आपल्या जीवनात अंतःकरणातून तेवढी वारी असते. कारण माझा जन्म आहे तेवढ्या माझ्या वाऱ्या आहे. कारण घरीच वारकरी परंपरा असल्यामुळं वारीला फार महत्त्व आहे. मी सांगू तुम्हाला, यावर्षी 18 तारखेला तुकोबारायांचं प्रस्थान होतं आबा. 17 तारखेला आम्ही घरून गेलो आणि 18 तारखेला मला मुलगा झाला. लक्ष द्या, 18 तारखेला मला मुलगा झाला. गुरुजी कीर्तनात होते. त्या दिवशी माझं कीर्तन होतं पुण्याच्या जवळचा कंजो मोईला कीर्तन होतं. गुरुजीच गायला होते आणि कीर्तनात कळलं मुलगा झाला. बरं लक्षात ठेवा बरं का, मी दिंडी सोडून घरी नाही आलो महाराज. मी 18 तारखेचं तुकाराम महाराजाचं प्रस्थान केलं, 19 तारखेला माऊलीचं प्रस्थान केलं, 20 तारखेला दिंडी पुण्यापर्यंत पायी नेऊन पोचवली आणि 2 मुक्काम असतात पुण्यात. त्या दिवशी विमानानं, म्हणून मला 55 मिनटं माहीत झाली. नांदेडला आलो, नांदेड सासरवाडी. नांदेडला आलो, बाळाला आईला त्याच्या थोडा वेळ भेटलो, पुन्हा विमानात बसलो आणि पुन्हा माघारी दिंडीत हजर झालो. आम्ही एवढी महत्त्व देणारे वारीला. आणि ह्याच घटना असतात बरं का. काही काळ गेल्यानंतर ह्याच घटना कीर्तनात सांगितल्या जातील की आपल्या जिल्ह्यात एक महाराज होऊन गेले, त्यांचं नाव सोपान. ह्याच सांगतो ना आपण, दुसरं काय सांगतो. समोर घडल्यामुळं आपल्याला विशेष नाही वाटत, काही काळ गेल्यानंतर हीच घटना विशेष वाटत असते. लक्षात येते माझं पण. महाराज म्हणले आम्ही एवढं वारीला महत्त्व देणारी माणसं आहे. नियम म्हणजे काय सोपा असतो म्हणून हाची माझा नेम सिद्धी नाही. आज पोरीचा वाढदिवस आहे ना, बायको म्हणे रोजच येत ना कीर्तन या सुरात. मला वाटलं तर आज तरी नसन, बरोबर आहे ना. अगं म्हणलं मित्राचं गाव आहे वेळेवर, बरोबर नाही अशी बोलणारी नाही ती, उगा विनोदासाठी सांगितलं. पण एवढं विचारलं बरं का, अहो नवथन कीर्तन मी ते तिकडून आमचा फोन झाला, ते का रस्त्यानं झाला. आणि घरी आल्यावर म्हणलं पटकन ते केक आणा, ड्रायव्हरला पाठवलं, म्हणजे पटकन केक घेऊन ये. ती म्हणे एवढी गडबड कराय काय झालं. म्हणलं पटकन कपडे घाला, तयार व्हा. म्हणे झालं काय. म्हणलं केक कापायचा. म्हणे एवढ्या लवकर कशाला. म्हणलं केकचे पैसे वसूल करायला जायचे मला आपलं त्या. हां लक्ष द्या माझ्याकडे. म्हणलं अरे कीर्तनाला कीर्तनाला अहो म्हणे आज नवथना कीर्तन. त्यांनाही कुठं वेळ आहे हो, कुठं वेळ आहे. चला बोला लेकरा बाळात. मग पोरगी सोबत आली आज माझ्या. म्हणजे तुम्ही मला बड्डे आज सोबत तरी न्या. मला सोपं नसतं महाराज. जय अंगी मोठे पण आता नाकट. हे बोलणं सोपं असतं. लक्षात आलं माझं बोलणं. म्हणून महाराज म्हणले नियम फार अवघड असतो. कोणताही नियम असू द्या तो अवघड असतो. म्हणून पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, पण हाची माझा नेम सिद्धी नाही. एखादा नेम जर सिद्धीला न्यायचा असेल तर त्यासाठी भगवंताची कृपा लागत असते. देवाच्या आशीर्वादाशिवाय कोणताच नेम सिद्धीला जात नाही. म्हणून पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धी नाही. अनेक मागणे नाही नाही अजिबात. अनेक मागणे नाही नाही देवा. 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 अनेक मागणे नाही नाही देवा.
चाचर का चाचर ताल आणि भजनी ठेका भजनी टेका ह्यो चाचर ताल आहे बापा ह्यो आम्ही आजच ऐकला चकर्याचा ताल आहे हो. हा लक्ष द्या माझ्याकडे थोडा आवाज द्या. महाराज म्हणले अनेक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ देई. बस आमच्या जीवनात जी सेवा चालू आहे ज्याची जी सेवा असेल ती सेवा दृढ व्हावी. कोणती सेवा असू द्या बरं. माणसं आता काकडा चालू आहे कार्तिक महिना चालू आहे ना ते वेड वाकडं का होईना ते काकडा म्हणतात मंडळी बरं का. लक्ष द्या. तो काकडा करणारी जी मंडळी आहे 4 वाजता उठून बिचारायचं ते माईक असो नसो पण ते श्रद्धेने भगवंताची सेवा करतात. त्या मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा पण. कोणी जर रोज मंदिरात हरिपाठ म्हणत असेल 3 मथारे असू द्या 2 असू द्या 4 असू द्या पण त्यांचा तो नियम आहे त्यांची ती सेवा आहे. बाकीच्यांना काय वाटत असेल मला माहिती नाही पण त्यांनी त्यांची सेवा दृढ करावी. बस महाराज सेवेशिवाय काही होणार नाही. बघा हे एवढा जरी मृदंग वाजवत असेल ना तर दिंडीत जवळ 10-10 किलोमीटर एकटा पकवात घेतो बरं का 10-10 आणि तिथं माईक नसतात आणि तिथं पाकिटही नसतं. तुम्ही म्हणसाल मग ते पेरलेलं इकडं उगवत असतं. ते पंढरपूरच्या वारीत सेवा असते ना ती इकडं मग इकडं आहे ना पण ती सेवा अंतकरणातून सगळे गायक वादक करतात. आणि आम्ही सुद्धा वारकऱ्याची जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करतो. एरवी आम्ही तांब्या न उचलणारी माणसं आहेत आहे का नाही. का उचलायचं कामच नाही ना रोजच बाहेर आहे ना बरोबर आहे का नाही सांगा. रोज तो खरं आहे ना ते जे आहे ते आता बोलाय आपली माणसं आहे म्हणून बोलायलो मी सगळं आहे का नाही ते एवढं कोण सांगत नसतंय. हां लक्ष द्या माझ्याकडे. पण दिंडीत आम्ही वारकरी सगळे जेवल्याशिवाय जेवाय बसत नाही. ते म्हणतात अहो महाराज जेवा. नाही तुम्ही जेव्हा सगळी मंडळी तुमचे जेवण झाल्यावर आम्ही जेवू. सगळे झोपले का सगळ्यांना जागा आहे का सगळ्या व्यवस्था केल्याशिवाय आम्ही चैन पडत नाही आम्हाला. का अरे एवढी सेवा वर्षभर लोक आपली करतातच ना. आपण जाईल तिकडे लोक आपल्याला फुलासारखं जपतात. एवढे फटाकडे वाजवले बघा बरं. एवढे आल्या मदनरावला म्हणलं सुरू करायला सांगा. नाही हो म्हणले आम्हाला तुमचं स्वागत करायचं आहे फटाके वाजवायचे म्हणून तुम्ही या फाट्यावर आलं की फोन करा. कोण जपणारी मंडळी. हे सगळं वैभव आपल्याला ज्ञानोबा तुकोबारायामुळं मिळालेलं आहे. बस महाराज एकच सांगेल अजून मला एक दिवस बायको सहज म्हणे का हो तुम्ही कीर्तन केलं नसतं तर काय केलं असतं. फार छोटासा प्रश्न आहे पण हा विचार करायला लावणार आहे. भरत महाराज नसता मृदंग वाजवला तर पाणीपुरीचा गाडा मग वडापाव गुरुजीचा नाद करते काय यावंच लागते. खिचडी भजे आवड्याची बरोबर आहे ना. विचार करा देवाने आपल्याला हे दिलंय. महाराज ही फार विचार करण्याची गोष्ट आहे ना. सहज प्रश्न आहे पण प्रत्येकाला विचार करायला लावणार आहे. बरोबर आहे ना. हे श्रेय सगळं ज्ञानोबा तुकोबारायांचं. ज्ञानोबा तुकोबारायांचं फुलासारखं लोक जपतात महाराज. लक्षात आलं का. बरं इथंच नाही मी बाहेर देशात सुद्धा जाऊन आलो विदेशात सुद्धा जाऊन आलो. वाटलं नव्हतं लोक आपल्याला एवढे इकडं ओळखत असतील पण ही सगळी किमया ज्ञानोबारायांच्या सेवेमुळे आहे तुकोबारायांच्या सेवेमुळे आहे. म्हणून महाराज म्हणतात ती सेवा दृढ व्हावी. तुम्ही बघा ना दिंडीत जर दिंडी निघाली का काही माणसं येतात महाराज एखादी बाई येते बघा तुम्ही दिंडीवालाच आहे म्हणून माहिती. बाई येते महाराज दिंडी कवा निघणार आहे तिला सगळं माहीत असतं बरं का. कवा निघणार आहे काय आहे सगळं माहीत असतं पण ती बोलण्याने सुरुवात कशी करते. किती तारखेला दिंडी निघणार आहे मग ते आम्ही म्हणतो 17 तारखेला 16 तारखेला निघायचं आहे. बरोबर नंतर आपोपर भाव करता येत नाही. मग सरपंच हा गावचा प्रथम नागरिक आहे म्हणून मी पुन्हा एकदा सरपंचाला धन्यवाद देतो आणि आपण असं सहकार्य करत राहावं. हे बघा चांगलं काम करणाऱ्याचं कौतुक करत जा. चांगलं काम करणाऱ्याच्या मागं उभं राहत जा. चांगलं काम करणाऱ्याला सपोर्ट करत जा. बरोबर आहे ना. चांगलं काम करणाऱ्याच्या मागं नाही उभं राहिलं तर अवघड होईल ना. म्हणून चांगल्या काम तुका म्हणे सत्य माझ्या मनाचं थोडंच आहे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातली अभय चांगल्या कामाला मदत करा. चुका काढायच्या म्हणल्यावर कशातही निघतात. महाराज येऊ नव्हता पाहिजे मर्दंग्यात येऊ नव्हता पाहिजे. मर्दंग्या नाही तर खोड्या आपल्या इकडे भाषा मर्दंग्यात तेव नव्हता पाहिजे. गायक येऊ नव्हता पाहिजे माईक तेव नव्हता पाहिजे. साऊंड इकडं पाहिजे होता भोंग्या तिकडं पाहिजे होता. करत बसू नका. हे बघू सोमवाला चूक काढायची म्हणल्यावर कशातही निघते. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्या. आबा 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट आणि त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या.
नाही कळलं का तुम्हाला? त्या बायानं वय वाढून घेतलं ना, 65चं 75 केलं. नवरा म्हणे यार तू मोठी का झाली? म्हणे एसटी फुकट झाली आणि मी मोठी झाली. आणि ते कार्डावरचं वय वाढून घेतलं त्याने, फुकटची एसटी आहे म्हणून. बरोबर आहे. आता कार्डावरचं वय वाढवणं सोपं आहे, तोंडावरचं कसं वाढवणार? मग एसटीत बसल्यावर मजा येते. ते कंडक्टर त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो, त्याला कळतं आता खोटे. मग तो म्हणतो ताई खरंय. तिला कळतं आता हे खोटं, याच्या ध्यानात आलं. ही त्याच्या वजन टाकते. थोबाडाकडे काय पाहिला, कार्टाकडे पाय ना. अधिकारी येडा आहे का लिहायला, बापाची एसटी असल्यावानी करायला लागला. कामाला येतं काम करावं. शिंदे साहेबांनी सांगितलं 75ला फुकट, मग लिहिलंय ना, जळाली का डोळे तुये, चल फाड. त्याच्यावर वजन टाकते. ते फुकटचा एसटीचा प्रवास सुरू झाला याचा, त्या लालपरीचा. एसटी लालपरी म्हणतात ना, ही परी त्या लालपरीत फुकट फिरू लागली. पण या परीला काय माहीत पुन्हा एक योजना येणार आहे. लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली. कोणती? लाडकी बहीण. आणि तिची वय मर्यादा 75 खाली कितीवर आणली? 65 वर केले. कर्म झाली याची भोगाले, उपजाल्या मेल्या आयशा के ते हरे हरे. असंच असतं ते. हां, लक्षात द्या, लक्षात ठेवा. चुका काढायच्या म्हणल्यावर कशा ते निघतात. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्या. मीडियावाला एका बायला म्हणजे कसा वाटला शिंदे साहेबाचा निर्णय? आता कधी माहेराला जाण, कधी तुम्हाला पैसे लागणार नाही. ती बाई म्हणे का धडाचा निर्णय नाही हा, काय फायदा एसट्या फुकट करून, मग माहेर गावात रिक्षा फुकट पाहिजे. हां, वागत सांगू ना. हा असं असतं का? चुकच काढायची म्हणल्यावर कशात? एकच वाक्य बोलतो आणि थांबतो भरत महाराज, जो मेहनत करता है उसे गलती होती है, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों के गलती खोजने में बीत जाती है. वाह वाह वाह. ज्याला मेहनत करायची नाही त्याचं आयुष्य चुका काढण्यात जात असतं. चुका काढणारी माणसं कशातही चूक काढतात. ते चांगलं म्हणूच शकत नाही. काही माणसाला सवयच असते चूक काढायची. किती सुंदर वाजू द्या ते म्हणतात नाही नाही, एकदा हात सटकला होता त्याचा. बरोबर आहे ना? लक्षात येते का? किती चांगलं गायन करू द्या, नाही नाही ते जमलं नाही. किती चांगलं कीर्तन करू द्या, नाही नाही पटका वाकडा झालता. अरे पटक्याचं तुला घेणं काय आहे? पण ते चूकच काढायचे म्हणल्यावर कशातही निघत राहते. म्हणून चांगल्या कामाचं कौतुक करा, चांगलं काम करणाऱ्याचं कौतुक करा. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या गावकऱ्यांना धन्यवाद देतो. आणि वाणीला विराम. 5 मिनटं जास्त घ्यायला सांगितली. कोण गुरुजी म्हणले असं केलं जाईन, 5 मिनटं वाढवा म्हणले. म्हणून या ठिकाणी 5 मिनटं जास्त झाले. त्याबद्दल तुमची माफी मागायचं काहीच कारण नाही. काय तुमचा का धुरा कोरला मी का काय? काय नाही. बरोबर आहे ना? पुन्हा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि आज या ठिकाणी आमचे दादा, काय नाव आहे द्यायचं? धाराजी दादा. हां, धाराजी दादा या ठिकाणी माळकरी होणार आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाज. कुठावर धाराजीराव? 5 वर्ष आपलं पेरलेलं उगवलंच नाही ते. वा, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. अजून 1-2 चला त्याच्यासोबत. किती माळी येतात? वा, धाराजी भाऊ बोकरे, अंकुशराव साबळे, मुंजाजी चव्हाण आणि प्रसाद भाऊ गडदे का कदम, प्रसाद भाऊ कदम. वा, द्या इकडं, द्या इकडं माळ द्या. शिवम भोकरे चला. वा वा वा, अतिशय सुंदर. आपलं कीर्तन सार्थक झालं बा आज. ध्यान लवकर त्याचा विचार बदल पुन्हा. मग दिवा काय करतो? दिवा अंधकार दूर करतो आणि प्रकाश पाडत असतो. म्हणून आपल्या जीवनातला अज्ञानाचा अंधकार नाहीसा व्हावा आणि ज्ञानाचा प्रकाश आपल्या जीवनामध्ये पडावा. खऱ्या अर्थानं तेव्हा दिवाळी आहे. अज्ञान नाहीसं व्हावं आणि ज्ञान मिळावं, ही आपल्या जीवनातली खरी दिवाळी आहे. आणि महाराज म्हणतात ते ज्ञान या कीर्तनाच्या भजनाच्या माध्यमातून मिळत असतं. मग खरी दिवाळी कोणती? आज खरी दिवाळी आहे. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. महाराज म्हणले दसरा आणि दिवाळी कोणतं आहे? ज्या दिवशी साधू भेटल, संत भेटल, तो जीवनातला आपल्या दिवाळी आहे. ती खरी आपल्या जीवनातली दिवाळी, तो खरा आपल्या जीवनातला दसरा आहे. आज भाऊबीज आहे. आपल्या सगळ्यांना मी अगोदरच्या 2 कीर्तनात त्याच्याबद्दल बोलूनच गेलो होतो. फक्त एकच सांगेल, आज बहीण भावाला ओवाळत असते. काल प्रतिपदा, बलिप्रतिपदा, बायको नवऱ्याला ओवाळत असते. कशामुळं? गिफ्टसाठी.
नाही, बरोबर आहे ना? नाही नाही नाही, आपल्या मालकाचं आयुष्य वाढावं याच्यासाठी बलिप्रतिपदा कालचा असतो ना दिवस, पाडवा म्हणतात त्याला. काल पत्नीनं पतीला ओवाळायचं असतं आणि आज बहिणीनं भावाला ओवाळायचं असतं. मग आता बहिणीनं भावाला ओवाळायचं असतं कशासाठी? त्याचं आयुष्य वाढावं, त्याला उदंड आयुष्य मिळावं आणि त्याने माझं रक्षण करावं याच्यासाठी. मग आज बहिणीनं भावाकडं काय मागावं? एकच मागावं, दादा जशी तुझ्या नजरेत माझी जागा आहे तशी इतराच्या बहिणीची असावी. बस एवढंच मागावं. याच्यापेक्षा मोठं काही मागू नये, काही मागू नये. याच्यापेक्षा मोठं काय गिफ्ट आहे सांगा? जी जागा तुझ्या नजरेत माझी आहे ती दुसऱ्याच्या बहिणीची तुझ्या नजरेत असावी. एवढं गिफ्ट तुझ्याकडून मला असावं, याच्यापेक्षा वेगळं गिफ्ट मला नसावं. आणि हे गिफ्ट आपल्याला छत्रपतींनी सुद्धा सांभाळायला सांगितलं. सुभेदाराची सून, विरोधकाची सून, शत्रूची सून राजाने बोळवण करून पाठवली, ही आपली संस्कृती आहे. ही आपली संस्कृती आहे, लक्षात ठेवा. बस स्त्रियांचा सन्मान करणारे छत्रपती शिवाजी महाराज राजे होते. प्रत्येक राजाच्या दरबारात बाया नाचल्या. एकमेव अपवाद आहे, छत्रपती शिवाजी महाराजाच्या दरबारात बाई नाचली असं उदाहरण मिळणार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे बाया नाचवणारे राजे नसून बाया वाचवणारे राजे होते. छत्रपती शिवाजी महाराजांना कोंढाण्यावर जरी स्वारी करायचं होतं तर सांगितलं होतं, मासाहेब सध्या आपल्याकडे एवढी शक्ती पुरेशी नाही. तेव्हा जिजाबाई साहेबांना सांगितलं, शोभा अरे तो उदयभान राजपूत त्या कोमल कुमारीला घेऊन त्या कोंढाण्यावर तिच्यावर अत्याचार करत आहे आणि स्त्रीवर अत्याचार होतो हे कळल्यानंतर राजे स्वारी करायला तयार झाली. लक्षात ठेवा. म्हणून महिलांचा नेहमी आदर. आपला पाटील होता, चुकला तर त्याचा चौरंग राजाने केला. म्हणून ऐक बोलू तुम्हाला, 350 वर्ष छत्रपतींना जाऊन झाले. माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का? पण आजही छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा 350 वर्षात दुसरा झाला नाही. म्हणून शिवाजी महाराजाचंच नाव घ्यावं. एवढी समावेशक दृष्टी बरं का ढाले महाराज, एवढी समावेशक दृष्टी आजपर्यंत कोणत्या राजाला मिळाली नाही छत्रपतीनंतर. म्हणून 350 वर्ष झाले तरी त्यांचंच नाव घ्यावं लागतं. याच्यापेक्षा वेगळं सांगू का हो? आज त्यांचं नाव घ्यावं लागतं, नवल नाही. त्यांचं नाव घेतल्याशिवाय इथलं पान सुद्धा हलत नाही. तुम्हाला राजकारण करायचं असू द्या ना, शिवाजी महाराजाचंच नाव घ्यावं लागतं. तुम्हाला सत्ता आणायची असेल तर एवढं कर्तृत्व निर्माण केलं बरं का. 350 वर्ष होऊन जर आपल्या नावाशिवाय काही चालत नाही तर याला कर्तृत्व म्हणतात महाराज. आपलं तर सावडण आलोक चालतं कर्तृत्व. सावडण झालं की 4थ्या दिवशी आपलं कोणी नाव घेत नाही. लक्षात आलं माझं बोलणं? 350 वर्ष म्हणजे जोक आहे? अजिबात जोक नाही आहे दादा हो. लक्ष देऊन ऐका. एक बोलू तुम्हाला, आजही छत्रपती शिवाजी महाराजाच्या विरोधात एखादी पोस्ट करा, कुत्र्यासारखा मार खावा लागतो. कुत्र्यासारखा, बरोबर आहे ना? कुत्र्यासारखा मार खावा लागतो. आपल्या जिवंतपणी माणसं थोबाडीत आणतात आणि आपण पोलीस स्टेशनला जा, साहेब मला त्यानं मारलं, ते FIR घ्या. साहेब म्हणतात त्यानं कमी मारलं, मी तुला जास्त मारील, चाल निघेतून. आपलं जिवंत असून आपल्या FIRची दखल कोणी घेत नाही. राजे जाऊन 350 वर्ष झाले, लोक एक वाईट शब्द ऐकून घेत नाही. हे कर्तृत्व आहे, हे कर्तृत्व छत्रपतीचं आहे. म्हणून हे अरे, आणि शिवाजी महाराजांचे 450 किल्ले आज आपल्याला डोळ्यांनी दिसत आहेत ना. म्हणून लक्षात ठेवा. म्हणून मी एकच सांगेल, स्त्रियांचा सन्मान, माझा मुद्दा हा आहे, स्त्रियांचा सन्मान करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. आज आपणही आपल्या बहिणीला एवढं गिफ्ट देत असताना आपल्याला सुद्धा त्यांचा जेवढा सन्मान करता येईल तेवढा सन्मान या भाऊबीजेच्या निमित्तानं करावा आणि आपल्याला उदंड निरोगी आयुष्य मिळावं एवढी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपण गावकऱ्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला महाराज. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. दरवर्षी आपण हा 1 दिवसाचा कार्यक्रम, लोक दिवाळी पहाट ठेवतात, लोक चांगले चांगले गायनाचे कार्यक्रम ठेवतात, बरोबर आहे ना? कशासाठी? ही दिवाळी आनंदात जावी याच्यासाठी.